मित्रांनो, तर मित्रांनो आता आपण पोचलो आपण नेरळला आणि आपले मित्र इथे आलेले आहेत. तर थंबनेलवर तुम्हाला कळत असेल, आता माथेरानला आम्ही आलो 10वी बचा वर्ग, 10वी वरचे वर्ग मित्र आहेत आणि बाकीचे सगळेजण उतरले आहेत. मी मागून आहे. पराग येणार होता, पराग झाला कॅन्सर. त्याचं तो येणार होता आणि ह्या लोकांना सरप्राईज देणार होता, तर मी पण त्याच्यासाठी थांबलेलो. पण मी मागून आलो, तब्येत आपली डाऊन होती आणि आता आपण इथून वरती चाललो आहे आणि त्या साईडला जायचं आहे. तर आता आपली मित्रमंडळी बसलेत माहेर कुठेतरी, त्यांना कॉन्टॅक्ट होते का ते मला भेटले नाही आहेत. चला हॉर्न वाजला, हॉर्न. माथेरानला वरती जाणारी ट्रेन इकडे उभी आहे, पण ही बंद आहे का चालू माहिती नाही, कारण इथे सामान लागलेलं आहे. तर मला वाटतं ही चालू असेल, पण त्याचं टायमिंग काहीतरी असेल, त्या टायमावरती वरती जाईल. आणि मित्रांनो, आपले मित्र वरती गेलेले आहेत नाश्ता करून. त्यांनी आता व्हॅन पकडलेली आहे. आपण आता मागून व्हॅन पटकन निघूया, चला. तर हे माथेरान स्टेशन आहे. इथे आलेलं बरेच वेळा आम्ही इथे आलेलो आहोत. माथेरानला येतं तर पिकनिक ना पावसाळ्यात एक नंबर मजा येते. आता बरेच पब्लिक दिसत आहे तिथे आपल्याला. चला आपण व्हॅन पकडूया डायरेक्ट. तर मित्रांनो, आता इथं लाईनमध्ये सुरुवात केलेली आहे आणि त्याचा प्रश्न हवी आता सगळ्यांना आणि ते लाईनमध्ये सगळ्यांना घेऊन एकेकांना 5-5 सोडत आहेत. तर आता आपण पण चाललो आहे लाईनमध्ये. चला या यूट्यूब आणि आता इथे मला वाटतं पद्धतशीर लाईन वगैरे ही झालेली आहे. आता पहिले कशीही आपण हे करत होते, जसं मिळेल तशी रिक्षा. आता ड्रायव्हर चेंज झाला. कुठे ड्रायव्हर कोण आहे? ड्रायव्हर कोण आहे? नमस्कार, राम राम. तर आता मित्रांनो, आपण इथे आता आलो आहोत आणि आपण सिंगल आहोत, तर पुढे बसूया. तर आपण आता बसलो गाडीमध्ये आणि आता इथे पद्धत लाईनशीर एकदम हे झालं सुरू आता नवीन. हो, पहिले कसे पण म्हणजे कुठल्याही गाडी पकडायची पब्लिकला पकडायची, आता नाही ना. आता हे रूल मस्त नवीन छान झालेलं आहे आणि म्हणजे पर्यटक येतात आणि लाईनमध्ये येऊन मग हे ऑटो आपले व्हॅन पकडली जाते. व्हेरी गुड. आणि चला आता आपण घाटात नंतर बघूया थोडा नजारा. मित्रांनो, फायनली पोचलो आपण वरती आणि इथे वरती आले की तुम्हाला इथे सोडतात. इथे एंट्री गेट आहे आणि इथे पार्किंग गेट आहे. तर तुम्हाला स्वतःची प्रायव्हेट गाडी घेऊन असाल तर तुम्ही गाडी ते पार्क करू शकता. पे अँड पार्क आहे आणि इथे एंट्री करायची आहे. इथे तिकीट काढून आपल्याला एंट्री करायची आहे. तर मित्र कुठे आहेत आपले शोधतोय आपण आणि मित्र गेले कुठे आहेत? सगळेजण गायब आहेत. इथे आहेत का बघतो आधी. हॅलो माथेरान. तर मित्रांनो, माथेरानच्या गेटमध्ये एंट्री केली आहे आणि असा एंट्री वगैरे मस्त मी इथं बघायला सुरुवातीला. आणि आपली मंडळी आहेत का कॉलच लागत नाही. इथे नेटवर्कचा इश्यू आहे आणि जर तुम्हाला तिकीट जर तुम्ही काढा असाल ना तर सुट्टे पण घेऊन येत जा. माझ्या एकट्याची बांधायला थोडं थांबायला लागलं कारण तिकीट सुट्टे नव्हते. 50 रुपये, कारण सगळेजण 500 जण उठत देते. आणि मंडळी आलेली आहेत. या प्रशांत अरे मी कॉल लावतोय तुम्हाला दोघांना. काय मी तिकीट काढली पण आम्हाला नेटवर्क नाही ना. मी पण ते तुम्हाला ट्राय करतोय, पण तिकीट नाही काढली ना तुम्ही माझी. हा बरं. शेंगा ही पहिली येऊन मला जोडणार. हे तेरी माँ की आकी. अरे लवकर थांबा, शिवाय नको दो, शिवाय द्यायची नाही. काय प्रॉब्लेम होता आमच्या बरोबर यायला? अरे माझी तब्येत नाही ठीक. मी अजून पण रूट वाटत नाही चेहरा तुम्हाला. बघा चेहरा, बघा चेहरा बघा.
नेपाळ मित्र स्वाती आलेली आहे आपल्या आणि आज माणसाचा बर्थडे वाढदिवसाचा शिळ्या ताज्या हार्दिक शुभेच्छा. कबरे तू तुझ्या इथे येऊन वाट बघतोय नीच हलकट. अजून काहीतरी बोल ना. दीपक विकांत काय यायचं होतं तर आम्हाला इथे का थांबवलं? झोपून आलो असतो ना मस्त. तो कॉलेज नाही होत ऍक्च्युली कॉलेज. फायनली मित्र आलेला परशा विरारवरून आलेला आमचा. विरारवरून हा एकटा माणूस आलेला आहे. बाकी विरार विक्रांत तो पनवेलवरून येतो विक्रांत. त्याची गाडीतून काय त्याला कॉल पण लागत नाही. कॉल लागतो पण उचलत नाही नालायक. आणि ही काय लाईन कसली आहे घोड्याची. घोडागाडी ए चल चालत वॉक कर जाए मजा है ना. तो मित्रांनो शोले के घोड़े देखो. शोले के घोड़े सब इधर खड़े. सबको नाम दिया अलग अलग. शोले के घोड़े बसंती गायब आहे. आणि ह्यावेळी जे सगळे तंदुरुस्त घोडे दिसत आहेत. खाते पिते मस्त वाटतात. सगळेजण स्टाईलमध्ये उभे आहेत पोजून. मागचा पाय बघा त्यांचा मागचा पाय. सगळ्यांचा मागचा पाय बघा स्टाईलमध्ये उभे आहेत पोज देऊन. चला इकडनं तुम्हाला अशी रिक्षा पण मिळते. हे बघा. आणि आता असं चालत निघायचं आपल्याला. तर चलते जाने का है. जुकू 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 आजी न गाडी जुकू 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 अगीन गाडी तुरांच्या वेता हवेत झाडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गोट्या फिल इन द ब्लँक्स. एवढा श्रीमंत मामा तुझा. मामाला विकला असता तेवढ्यात. हा चालत पुढपर्यंत आलेला आहे. प्रशांत माकडांचा व्हिडिओ काढत होता. आमच्या स्वतःच्या हातातली बॉटल कोल्ड्रिंकची खेचून घेतली. माकडी नव्हती. आणि आता इथून जनता आहे आतमध्ये ह्या गल्लीमध्ये. जनता आणि ते हे बघा बॅग आणि चप्पल वगैरे समथिंग. हे काय आहे मटेरियल. भारी आहे. मनमानी असावा मनमानी नसावा. सही आहे. चला बघितला चला. आणि काय साई हित चांगलं आहे पण साई हित मग हितच म्हटलं मी. प्रशांत गाडीचा कॉल. यस प्रशांत बोल. जनता हॅपी होम. तर मित्रांनो जनता हॅपी होममध्ये आम्ही फायनली पोहोचलेले आहोत. चालून थकलेले आहेत. आणि अजून दोघं मंडळी तिकडे आलेले आहेत. प्रशांत आणि आपला विक्रांत आहे. विकी द लंबू. या ब्रो. यस विक्रांतने आमच्या काल शिकार केलेली बिबट्याची. का बोलतो. त्याचं कातड्याकडून त्याने टी शर्ट बनवलेलं आहे. हो रे. कसा दिसतोय रे. ब्लॅक पॅन्थर फाडला वाटतं त्याने. नाही सॉरी अजगर बनलेलं त्याने. आणि अजगराचं कातडं त्यांनी. बघा मित्र अजगराचं कातडं घालून आलेलं आहे. भावा काय म्हणतो. शिकार भारी झाली रे. आई शपथ एकदम अजगर. विक्रांत आलेला आहे भाईला आमचा. आणि फायनल आम्ही सगळे आता एकदम गेटवरती एकत्र पोहोचलोय. चला आता हा मित्र नेणार आपल्याला. काय नाव तुझं मित्रा. अंकित आता आपल्याला रूम होतं. तर हे असं काही इथलं ॲटमॉस्फिअर आहे चांगलं. अशा रूम्स आहेत. आणि हे प्रशांत गाडीने एक सजेस्ट केलेलं आहे म्हणजे त्यानेच बुक केलेलं आहे. इथे अशा खाली रूम दिसत आहेत तुम्हाला. आणि आपली मंडळी येतात. या स्वागतम स्वागत करूया सकल जनाते. हे माताच्या वगैरे पाय पडून बघा. पाणी पोचले रे बाबा. होय महाराजा. कोण राहिला. पाय पड आलाय. हे शेवटचं राहिलं. इलय नमस्कार देवा महाराजा. धन्यवाद.
फायनली गडावर पोचलेले आहेत सगळे मावळे. आणि हे असं रूम आहे इथला. छान आहे, छान आहे एकंदर. मस्त आहे. एखादं मस्त आणि शिड्यावरती बसायला वगैरे मजा येणार लागते. गाव मोठा चांदीचा गोठा. कॅमेरा चालू ठेवला. गोठाच बोला. तर मित्रांनो थोडा गप्पा वगैरे झाल्या आहेत मस्त की आम्ही मजा केली आहे थोडंफार. म्हणजे आम्ही फोटो व्हिडिओ काढलेले आहेत, व्हिडिओ बनवले आहेत. आणि आता इथं चाललो आम्ही स्विमिंग पूलच्या इथे जवळ. बघूया आता स्विमिंग पूल इथे कसं आहे. रूम वगैरे मस्त आहे इथे. तुम्हाला आता रात्रीचा फर्स्ट रात्रीचं वातावरण कसं आहे ते आपण इथे आपल्याला. काय झालं? हो लॉक केलं सचिनने. आणि इथे कॅरम बोर्ड आहे. हा थारा पार्टनर काय बोलतो तो. टायगर बाजूला काढते भेंडी तर घालवतो इथे. गेली ना हे आता माझ्यावर रश्मिता खेळायला आली. अरे रश्मिता गेली 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 एक गेली. अरे दोन्ही चार डिव डबल डिव. तर तू घे. हे काय असं असं घे डबल डिव. गया. अरे बघ सही सही मस्त रे. रिवर्स 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 रिवर्स. मित्रांनो 2 टायगर 2 प्लेयर. कुठली कोण खेळतं माहिती नाही. ये कैसा गेम है. अरे यार आपण एक तरी जा. गेली एक गेली एक गेली आहे. बघ गेली एक गेली आहे मस्त. अरे गेली 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 गेली. अरे अरे इथं हो गया. अरे चायला झोपायचा आस्वाद घेताना स्वाती. आणि इथे स्विमिंग पूल आहे. आईचा घू कडक आहे, सुंदर आहे. बाजूलाचे मस्तपैकी झोपायला लावले बसायला छान आहेत. पायाला गार याच्यानंतर थंड लागतील. मागून खालून गार व्हायचं. आणि हे रॉयल आणि ह्यांचं काय सेम आहे एकदा एकच आहे का? कॉम्बिनेशन आहे. कॉमन ते रामनगर आहे. रामनगर आता गेलेलं आहे. त्याच्यामुळे ते पूल बांधून ठेवले जरा दाखवायला. अच्छा म्हणजे बिल्डिंग नंतर होणार. हो हो. तर असं हे स्विमिंग पूल आहे. पण ह्या थंडीच्या मध्ये आपल्याला या स्विमिंग पूल उतरायची इच्छाच होत नाही. ते बघा ते बघा ते बघा पाण्यात हात शिवून आले. शिवून आली बाबा बस शिवून आली मी. तर मित्रांनो जेवायला जाऊया आता. आता सगळ्यांना झालं जेवायला आणि आपली मंडळी बसली जेवायला. आणि हे आमचं कॅन्टीन आहे इथे. त्या कॅन्टीनमध्ये आपण इथे जेवायला बसतो. तर इथे पूर्ण पॅक आहे आणि आपली मंडळी जेवायला बसलेले. वा भारी जेवण आहे. भारी जेवण आहे. भारी जेवण. वडा एक नंबर. थँक्यू. रस्सा को रस्सा भी है. रस्सा को रस्सा. काय काय छोले बटाटा रस्सा. आणि काय बटाटा वडा आहे का? वडा आहे. हे भेंडी पण आहे. भेंडी आहे. वडा आहे. मसाला भेंडी आहे. भेंडी आहे. माझ्या आवडते. चपाती वा. तर मित्रांनो जेवायला या. ही भाजी गोडूस आहे. मस्त आहे. कोणती? त्याने टॅमॅटो जास्त टाकले त्याच्यात. हा सांबार वेगळा आहे. तिने काय ते वेगळं टाकलं. तेच आहे तेच आहे. सेमच आहे. पण त्याने टॅमॅटो एवढे टाकले की टॅमॅटोचीच भाजी झाली. भेंडी फ्राय भेंडी फ्राय घे ना. मस्त. ते तुम्ही जेवायला चलो. तर मित्रांनो आपण पण जेवायला घेऊया. ते काय ते ताट घेऊन येण्यात का नाही. हे इकडून घे. भरून आणतायत.
पण त्याच्याबरोबर काय ना काय तर मागवलं. आपलं ताट वाढायला घेतलेलं आहे आणि मस्त गरम गरम आलेलं दादा आपल्याला गरम गरम देतो. तुला दादा इसको येते ना चपाती वडा चपाती भी दे उसको वडा भी दे. वडा चपाती आलेली आहे भाऊ घेऊन आणि गरम गरम भाऊ मेरे लिए लेके आ मस्त. हाँ दे और भी दे. चपाती आपल्या इथे गरम गरम मिळत आहे. एकदम मस्त गरम तर भाई असं जेवण पाहिजे म्हणजे असं ते चायनीज आणण्यापेक्षा हे चांगलं वाटतं आपल्याला खूप छान इंडियन. ए लोणचं पाहिजे का दादा तर मित्रांनो तो पदयात्रा चालली आहे आता स्पॉटवरती. जेवण झालेलं आहे. दीपक पल्लवी आणि स्वाती रूममध्ये झोपले आहेत जरा ते आराम करत आहेत. तर त्यांना बोललो आम्ही तुम्ही ठीक आहे आराम करा आम्ही बाहेर पडतो. आम्ही 2-3 स्पॉट इकडच्या जवळचे आता कवर करणार आहोत. तर इथे असं आलो आहोत आणि आपल्याला मागेच रेसॉर्ट आहे आपलं जे रेसॉर्ट आम्ही जे बुक केलेलं गेस्ट हाऊस तिथून आता आम्ही चालतो आणि ह्या रोडलाच आहोत. आणि इथे बरेचसे लाईनमध्ये सगळे आहेत. जसं हे पार्क व्यू रेस्टॉरंट आहे. इथे एक दिसते आपल्याला साईबन माथेरान हॉटेल ते इथे एक हॉटेल. असे बरेचसे हॉटेल इथे आहेत आणि इथलं आता रोड म्हणजे जे प्लॅटफॉर्म होते ते आता हे बरेच खराब झाले आहेत कारण चांगले केलेले होते. तर आता पावसात म्हणून मजा येते. मेन म्हणजे पावसात धमाल येते. यस रश्मिता Hey, कसं वाटलं भाई? बढ़िया भाई. अजून काय फिरलो ना आपण मजा नाही आली बरं. हाँ ना, आणि आपण पण झोपली. मित्रांसोबत ते मित्र मैत्रीण झोपलेली आहे आमची. पण बाकी आता मग आता आपण स्पॉटवर जाऊया. स्पॉटवरती मजा येईल तुला बघायला. हाँ. तर इथे आपल्याला साईडला इको पॉस्ट स्पॉट आय थिंक असावा जवळ. तर इको स्पॉटवर आपण नक्की जाऊ आता पहिला. ओके. आणि परत आपण इकडे येणार नाही. नंतर दुसऱ्या स्पॉटवर जायचं आहे. मग आता पल्लवी आणि स्वाती जे दीपक आहे त्यांच्या नशिबात हा स्पॉट नसावा. चार्जेस वगैरे काय नाही. मग त्याच्या आपण संध्याकाळी आपण सनसेटला आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून घेऊ. हां ते कॅप्चर करून सनसेटला जाऊ संध्याकाळी. सनसेट बघायला जाऊ ते भारी आहे. जेवण जिरतं. क्लिअर विचार ते जीवन जिरलं आता चालतेपर्यंत. तर इथे लाईनशीर सगळे हॉटेल्स दिसत आहेत म्हणजे ह्या रोडला पूर्ण सगळे हॉटेल आणि असे चांगले चांगले हॉटेल तुम्हाला येतील बघायला. तुम्ही ऑनलाईन बघितलं तर ऑनलाईन मॅपमध्ये तुम्हाला दिसेल. ई रिक्षा इथपर्यंत आली. तरी क्राऊड नाही आहे जसा क्राऊड दरवेळेला गर्दी असते. हां थंडी पण नाही आहे तेवढी. आणि जो क्राऊड दरवेळेला आम्ही येतो तेव्हा पाहतो तसा क्राऊड आता नाही दिसत आहे. काय माहिती आता आम्ही आता बाहेर पडला शायद आपला स्पॉटवरती गेल्यावरती कळेल. तर मेन रोड मार्केटला जाम गर्दी असते. पळवतो ना काय हिशोबत. इसमें गाना हो धूप में निकल आना करो रूप की रानी टनाना 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 मैं जब भाग जाऊंगा मुँह काला होगा रानी. काला घोडा. काला घोडा. तर मस्त मित्रांनो सवारी करत चालल्या. आम्ही मस्त चालत चाललो आहे मजा केली. आता रील बनवली आहे ती रील तुम्हाला आपल्या लिंकमध्ये तुम्हाला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो आहे आपण तिथे एक रील बघत राहा. आणि आता इको पॉईंटला मी पोहोचू थोड्या वेळाने मिळतात. प्लस तिकडे आय थिंक मला वाटतं म्युझियम पण आहे छोटंसं तिकडे आतमध्ये बघूया काय मिळतं बघा. कमी पण बऱ्याच वर्षापर्यंत आलेलं आहे. तर हे असेच तोफ दिसतं आपल्याला. तर ह्या बघा तोफला असं नाव वगैरे काय दिलं नाही आहे. तुला सगळं शूट करत आहे आता ना करूया. तर इथे अशा तोफ दिसतात आपल्याला. तर तोफला नावं नाही दिलेत इथे आपल्याला बघूया माहिती मिळाली मी तुम्हाला सांगतो. आणि हा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगळ्या आकाराच्या तोफी दिसतात. हे बांगडी तोफ आहे मला माहिती आहे कारण ह्या बांगडी तोफांना ह्या बांगड्यांवर बांगडी तोफ वगैरे म्हणतात एवढं तरी माझा थोडासा एक अंदाज आहे. आणि अशा पत्र्यानं मोडीलिपी असेल त्याचं खाली ट्रान्सलेट केले त्याचे जे ओरिजिनल पत्र होते शाहू पॅलेसच बोलला. अच्छा ओके ओके हे मोडीलिपीचं हे आहे.
लेटर आहे जे प्रिंट केलेले ते फ्रेम बनवले आणि तिथं ट्रान्सलेट केलं आहे. ओके, हा मजकूर आहे. इसवी सन 46 आहे. हा हे प्रिंटेड आहे बनवलं आहे, पण ते ओरिजिनल त्याचा अर्थ दिलेला आहे याचं मोडी लिपीचा. हो हो अंडरस्टूड. हां असं हे वरती लिहिलेलं ते एक आता हे कोणी लिहिलं कोणाला पण दिलं आहे. काठोर होतील सरनामती सेनापती कृष्णजी सूर्यवंशी यांना सर नोबती सुनराईजी चव्हाण यांना नायकी दिल्याबद्दल ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र. ओके, छत्रपती शिवाजी महाराजांचं यांचं पत्र आहे. तर मित्रांनो इथे हे दिसतं ते हे पत्र शिवाजी महाराजांकडनं पत्र गेलेलं आहे, यांचे पत्र आहे. आणि ते कोणाला दिलं ते सांगतो मी तुम्हाला. कोटियूर येथील केदारजी बिन फिरोंगीजी जाधव हवालदार यांना तैनाती सरंजामी करून दिल्याबद्दल ते शिवछत्रपती महाराजांचे पत्र आहे. महाराजांचं फूट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ पावलांच्या ठसेच्या सच्यातून जो सिंधुदुर्ग किल्ल्यातून बांधण्यात घेतला त्याचाच बनवला हा ठासा. पाय ग छोटा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज केवढे झाड होते. इथे ऐतिहासिक हत्यारं दिसतात आपल्याला. अवजार येस, अवजार. नारळ आहे मित्रांनो एवढा मोठा. सर तुमचे 20 रुपये द्या. 100 रुपये दिले त्यांना. 100 रुपये दिले ते आमचे 20 घ्यायचे. आणि ते प्रत्येक भांड्यांना नावं दिले आहेत. पायली, आडसरी, शेर, मापटक, चिपटक, कोळम, निर्गुण, चिळव. शिवराय होऊन नाही आहे अच्छा, समोर लागलं. हां, समोर लागले शिवण. तर इथं आपल्याला मस्त की तलवारी दिसत आहेत आणि त्यामुळे इतिहासकाल दिसत आहेत. धूप तलवार दिसत आहे मित्रांनो. उन्हा शमशीर आहे, कटार आहे. इथे मध्ये दिसते ती खांडा, जुल्फिकार दिसते जी ही दिसते तुम्हाला. आणि तिथे सोसनपट्टा. यांचे आकार बघा मित्रांनो, हे ऐतिहासिक सगळे आहेत आणि यांना प्रत्येकाला वेगळी नावं दिलेली आहेत. तर इथे पण तशा तलवारी दिसत आहेत. अरे बापरे, हे टायगर, कटार, खांडा, धूप, पात्या, साही, सोसनपट्टा, तलवार, नागिन, खांडा, खांडा तलवार, खांडा तलवार, खांडा तलवार. हे तलवारांची नाव आहे तिथे. आणि कटार दिसते. इथे आपला पूर्ण ऐतिहासिक हत्यारं दिसत आहेत. तलवार, पुन्हा शमशीर, ही तेगा स्वाफ आणि ही तलवार. हे भारी आहे ना, केवढं हेवी असेल हे. पण आपलं पुस्तकात आहे ना कसं आहे अडकित्त्याचे आयटम येतो ना प्रकार. प्रत्येक सगळे वेगवेगळे आयटम आहेत अडकित्त्याचे. वेगळं आहे. हां, शंकासारखं आहे एकदम. हो ना. हे तुला होईल रे. भारी आहे रे. कसे दिप्पड असते काय. चकमक चकमक फायर इग्निटर म्हणजे काय रे, काय आहे बघ खांजायला मागे हे असे घासायचे का? हा तसं तसं किती असेल. फायर इग्निट म्हटलं तर ते झालं ना घासून. म्हणजे लायटर सारखं काय ते. हां, किंडी हे करण्यासाठी. ते एवढं प्रणव भाले बघा, भाले एक. आणि हे मला वाटतं हातीला हे करायचं ते भाले वाटतं ना. हा म्हणजे हे प्राण्यांसाठी हत्ती भीतीला हे करतात ते वाटते भाले. हे बरोबर, एक उलटी साईड आणि ही साईड असते, दोन साईड असतात. उलटाचं लॉक आणि पूर्ण लोखंडी शिलखत दिसते. ते शिलखत बघा. काय काय पिचकारी पहिला भेटेल. मला ओरिओचं बिस्किट वाटतं. पण काय ते वजन माप आहे. वजन माप आहेत ते.
वाघ नको. वाघ नको. सिल्वरच आहेत सगळी चांदी आहे. शेप कशी करायची सिल्वर होऊन प्रॉपर शेप नाही. हा तेव्हा एवढं हे नव्हतं ना माहिती, पण ते छाप तर पडायचा तो ना. हे कॉपर मध्ये आहेत. तो साचा बनवलेला तसा त्याने कॉपर. कॉईनचा. वाटायला हे नव्हते ना पण. आणि प्लस तो ग्राम म्हणजे किती पण 11 ग्राम म्हणजे किती झालं. 11 ग्रामचं कॉईन. बघ, असे खजाने मिळायचे, अशा. 1 तोळ्यापेक्षा जास्त. असे खजिने मिळायचे. आता काय सोन्याचे हे आपण सिरियल मध्ये बघायचो, असं आपल्याला सिरियल मध्ये दाखवायचे मटक्यातनं सोनं बिनं बाहेर पडायचे. आधी भाऊ 40 तर मित्रांनो हे सगळे होऊन आहेत आणि म्हणजे आपले इतिहासकालीन सगळे दिसतात त्या प्रकारचे. सिल्वरमध्ये आहेत, कॉपरमध्ये आहेत. आणि ते रुलर पेशवा हे जर कोणाला माहिती आहे तर नक्की सांगा. इथे लिहिलं आहे बघा, रुलर पेशवा आणि डायनेस्टी मराठा म्हणून लिहिलं आहे. ओके, हा पैसा आहे. इयर नाही दिलं आहे ते गु पैसा गु. आणि हे काय रे पदवी आहे काय, मेडल आहेत. शिपाई हा त्यांचे बॅचेस आहेत. बॅचेस बॅचेस त्यांच्या काळात जे होते ना शिपाई वगैरे त्यांचे बॅचेस. हां म्हणजे त्या ह्याच्याप्रमाणे त्यांना ते बॅचेस दिलेले. पदवी असेल एक वेळ. हे स्टॅम्प जुने स्टॅम्प. ह्या म्युझियममध्ये मी पहिल्यांदा आलो का, आम्ही एकदा आलो तेव्हा फक्त बाहेरच्या बाहेर तेवढं बघून गेलो, पण एवढं बारकाईने मी पहिल्यांदा पाहतोय. आणि मित्रांनो खरं कधी आलात नाही इथे मात्याला हे भेट द्या, नक्की भेट द्या. तुमच्या मुलांना हे दाखवा. बापरे, दानपट्टा. अरे आपल्या हाईट एवढा आहे हा दानपट्टा. तर मित्रांनो इथून बंदूक दिसतात आपल्या इतिहासकालीन. आणि ही केवढी मोठी बघा, म्हणजे हा माझा एवढा पंजा आहे त्याच्यापेक्षा ही मोठी आहे. आणि ह्याच्यापेक्षा अजून मोठी तुम्हाला दिसते ही. आणि 2 माणसं पकड असतील ना, नाही तर ह्याला कधी सपोर्ट असणार पुढे तो असे मारत असतील. डबर बार्बर मला केवढी मोठी आहे. माणसं दिपाड होती. हा ते पण आहे. ठीक आहे, सिंगल लॉंग बॅरेल. 2 हॅमर आहे, फुल स्पीड मध्ये असं. आणि ही भवानी तलवारीची प्रतिकृती आहे मित्रांनो, इथे दिसते आपल्याला. शेवट आपण इथेच करूया. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आलो आपण इको पॉइंटला. अरे मंडळी कुठे आहे बघा, ही तिघं इथे उभी आहेत आणि विक्रांत तिकडे. नाही भाई इथून दिसणारा नजारा आहे कडक कडक. हा 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 एलिफंट वाला ना ते. हा दिसतोय तो कडा, जो दुसऱ्या अँगल दिसतो तिथून कुठेतरी. हा नाही गाईड असला पाहिजे होता आमचा. नाही हा तो एलिफंट आहे, तो तिकडनं त्या साईडला पण दिसतो, त्या साईडला पण पॉइंट आहे. नाही तो असा आहे, मध्ये गॅप आहे बघ त्या एलिफंटच्या. ह्या इथून नाही दिसत आहे. इथून नाही तो तिकडे, मला त्या स्पॉटने पण तो दिसतो तिकडे त्या साईडला गेलो आपण. ह्या डोंगराला बोलतोस का? नाही नाही, तो हे नाही, हे पुढे डोंगर आहे. आलाय ना त्या साईडला. तो त्या साईडला कुठला पॉइंट आहे का, हनीमून पॉइंट समथिंग काहीतरी. हा हनीमून. तिकडे जाऊया, तिकडे जाऊया. नाही दिसणार त्या साईडने. कुठे आहे बघ, दाखव. इथून हा पूर्ण फिरून तिकडे जातो. हा सनसेट आहे का वाटतं आय थिंक. आता सनसेटच होणार.
हा नाही सनसेट आहे. टाइम आहे अजून सनसेटसाठी पॉईंट आहे हा वेगळा हा इको पॉईंट आहे. इथं ओरडून ओरडतात इको पॉईंट. इथे ओरडायचं मग हा रिटर्न येतो आवाज. इथून समोरून घेतला ना इथं आवाज ओरडताना रिटर्न येतो. ये ना इको पॉइंट. हा आहे इको पॉइंट. इथं म्हणजे इथून तुमचा ध्वनी आहे तो परत रिटर्न येतो इथून. तर म्हणून ह्याला इको पॉइंट नाव दिलेलं आहे. आम्ही ओरडून बघतो आता. वडा रे येतोय आवाज. हे प्रशांत. हा रे थोडासा आवाज. हे प्रशांत रस्सा दीप्या दीप्या हगऱ्या तुम्ही आवाज द्या. विक्रांत. अरे आला रे आता आला. मूर्त घेऊन येईल नाही तर रे तेवढा येत नाही. उभं राहून वगैरे रश्मी येत आहे पहिला आवाज आवाज येतो. धवन